आता आपण बघूया गँग्लियॉन. गँग्लियॉन हे मोस्टली आपल्या हँड्सवर रिस्टच्या अराउंड येतं, कारण तिथे जॉईंट्स आणि टेंडन्स असतात. सो हे नेहमी जॉईंट्स आणि टेंडन्सच्या जवळ बनतं आणि त्याचं कॉमनेस्ट लोकेशन इज आपल्या रिस्टचा जो डॉर्सल पार्ट आहे, मागचा पार्ट आहे, तिथे गँग्लियॉन मोस्टली होतात. सो काय सांगितलंय की हे जे गँग्लियॉनिक सिस्ट आहेत हे लम्प्स होतात विदिन हँड आणि रिस्ट, आणि हे मोस्टली जॉईंट्स आणि टेंडन्सच्या जवळ बनतात आणि याचं कॉमनेस्ट लोकेशन इज आपल्या रिस्टचा मागचा पार्ट. आता एखादा पाण्याने भरलेला बलून कसा दिसतो तसं आपलं गँग्लियॉन सिस्ट दिसतं, कारण ह्याच्यामध्ये एकदम क्लिअर फ्लुइड किंवा जेल भरलेला असतं. सो त्यामुळे असं वाटतं की एखादा पाण्याने भरलेला फुगाच ठेवला आहे तिथे, कारण त्याच्यामध्ये एकदम क्लिअर फ्लुइड किंवा जेल असतं. सो हे कसं दिसतं? इट लुक्स लाईक अ सॅक ऑफ लिक्विड लोकेटेड जस्ट अंडरनीथ द स्किन. असं वाटतं आपल्या स्किनच्या खाली एक लिक्विडनी भरलेली सॅक ठेवली आहे. सो इथे काय सांगितलं? इट लुक्स लाईक सॅक ऑफ लिक्विड लोकेटेड जस्ट अंडरनीथ द स्किन. आणि हे जे सॅक म्हणतोय आपण, जे सिस्ट म्हणतोय आपण, त्याच्या आत असतं थिक स्टिकी क्लिअर कलरलेस जेली लाईक मटेरियल. आणि गँग्लियॉन सिस्टलाच आपण म्हणतो बायबल सिस्ट, आणि हे वुमेनमध्ये जास्त कॉमन आहे. रिझन माहीत नाही, पण मेनपेक्षा कम्पॅरेटिव्हली ऑलमोस्ट 3 टाइम्स वुमेनमध्ये हे जास्त दिसतं. आता जे कॉजेस काय काय असू शकतात की तिथलं जे टेंडन शीथ आहे तिथं काही मायक्रो ट्रॉमा झाला, त्यामुळे तिथे हायड्रोनिक ॲसिड प्रोडक्शन झालं, किंवा डिजनरेटिव्ह सिस्ट म्हणून पण गँग्लियॉन प्रोड्यूस होऊ शकतं, किंवा सायनोवियल मेम्ब्रेनची नवीन ग्रोथ म्हणून पण हे गँग्लियॉन फॉर्म होऊ शकतं. मग त्याचे सिम्पटम्स काय सांगितले? ते एकदम पेनलेस असतं, म्हणजे कळत पण नाही आलेलं आणि गेलेलं, किती महिने राहतं पण कळत पण नाही. पण जर या सिस्टमुळे एखादी नर्व कंप्रेस झाली तर मग पेन होतं. याच्यात आपल्याला सायन्स काय दिसतात? जी फ्लक्च्युएशन टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह असते. फ्लक्च्युएशन टेस्ट म्हणजे काय की प्रेशर अप्लाय केलं की मग तिथून आत जाणार आणि ते फ्लुइड तिथल्या साईडला जाणार, त्याला आपण म्हणतो फ्लक्च्युएशन टेस्ट. म्हणजे ज्या पॉईंटला प्रेशर टाकलाय ते पॉईंट आत जाणार आणि सगळं साईडला ढकललं जाणार. मग ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट पण पॉझिटिव्ह असती. मग ट्रीटमेंट बघूया. ट्रीटमेंट हे आपण ऑफ्टन नॉन सर्जिकली ह्याला ट्रीट करू शकतो. तिथे अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन यूज करायचं. जर तुम्हाला ते फ्लुइड काढायचंच असेल तर त्या केसमध्ये ॲस्पिरेशन करायचं. त्यासाठी हायड्रोकॉर्टिसॉन लोकली ॲडमिनिस्टर करायचं. मग त्यानंतर सिस्टमधले सगळं फ्लुइड ॲस्पिरेट करून घ्यायचं, मग त्याला डिकम्प्रेस करून टाकायचं. पण तरी अशा सिस्टचं रिकरन्स खूप कॉमन असतं. सो त्या केसमध्ये सर्जरी करून टाकायची. सर्जरीने अख्खं सिस्ट काढून टाकायचं अलॉंग विथ जॉईंटचं कॅप्स्यूल आणि टेंडन शीथ सगळंच काढून टाकायचं, म्हणजे परत होणारच नाही. सो सर्जरीमध्ये आपण काय करतो? सिस्ट पण काढतो, तिथलं जॉईंटचं कॅप्स्यूल पण काढतो आणि टेंडन शीट पण काढून टाकतो.